16 सोमवारची कहाणी। हा पटनगर होतं। त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं। एके दिवशी शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आली। सारी पाठ खेळू लागली। डाव कोणी जिंकला असं पार्वतीने गुरुवाला विचारलं। तेव्हा त्याने शंकराचं नाव सांगितलं। त्यामुळे पार्वतीला राग आला व तो कोरडी होशील असा शाप दिला। त्याला असह्य वेदना होऊ लागल्या। पुढे एक दिवशी त्या देवळामध्ये स्वर्गीय अप्सरा आल्या। त्यांनी त्या गौरवाला पाहिलं व त्याला कोरड्याचं कारण विचारलं। गौरवाने गिरजेचा शाप सांगितला। अप्सरांनी त्याला 16 सोमवारचं व्रत सांगितलं। त्यामुळे तू बरा होशील असं सांगितलं। गौरवाने ते व्रत कसं करावं असं विचारलं। अप्सरांनी सांगितलं सारा दिवस उपास करावा। संध्याकाळी आंघोळ करावी। शंकराची पूजा करावी। नंतर अर्धा शेर कणिक घ्यावी। त्यात तूप गुळ घालावं व ते खावं। त्या दिवशी मीठ खाऊ नये। त्याचप्रमाणे 16 सोमवार करावे। 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी। त्यात तूप गुळ घालून चर्मस करावा। देवळात न्यावा। भक्ती भावनेनं शंकराची षोडशोपचारे पूजा करावी। नंतर चर्माचा नैवेद्य दाखवावा। पुढे त्याचे 3 भाग करावे। एक देवाला, दुसरा देवळात ब्राह्मणांना वाटावा किंवा गायीला चारावा। तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावं असं सांगून ते नाहीसे झाला। पुढे गौरवाने व्रत केलं। गौरव चांगला झाला। पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळात आली। पार्वतीने गौरवाला कुष्ठरहित पाहिलं। तिने विचारलं तेव्हा आपण 16 सोमवारचे व्रत केलं त्यामुळे हे घडलं असं सांगितलं। पार्वतीला आश्चर्य वाटलं। तिने आपला रागून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केले। कार्तिक स्वामी ताबडतोब येऊन भेटला। पार्वतीने त्याला 16 सोमवारच्या व्रताची महिमा सांगितली। कार्तिक स्वामीनं हे व्रत केलं। कार्तिक स्वामीला फार दिवस देशांतरातला गेलेला मित्र भेटला। कार्तिक स्वामीनं हे व्रत ब्राह्मणाला सांगितलं। मित्राने लग्नाचा हेतूने मनात धरून मोठ्या श्रद्धेने 16 सोमवार व्रत केलं। त्याला त्या व्रताचं फळास मिळालं। राजाच्या हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली। त्यामुळे राजकन्याशी त्याचा विवाह झाला। पुढे राजकन्याने त्याला विचारलं मी आपणास कोणत्या पुण्याने प्राप्त झाले। त्याने तिला 16 सोमवारच्या व्रताची महिमा सांगितला। त्याने पुत्रप्राप्तीच्या हेतूने मनात धरून व्रत केले। तिला सुंदर मुलगा झाला। तो मोठा झाल्यावर त्याने आईला विचारलं मी कोणत्या पुण्याने तुला प्राप्त झालो। तिने त्याला व्रताचा महिमा सांगितला। त्याने राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरून ते व्रत केलं। एका नगरात आला असता तेथील राजाने आपली मुलगी व राज्यही दिलं। इतकं होतं आहे तो ब्राह्मणाचा 17वा सोमवार आला। ब्राह्मण पुत्र देवळात गेला। घरी बायकोला 5 शेरा कणिकाचा चर्म पाठवून दे म्हणून निरोप दिला। राणीला आपला मोठेपणा लक्षात आला। चर्माला लोक असतील म्हणून एका तबकात 500 रुपये भरून पाठवून दिले। चर्मा वेळेवर आला नाही। व्रत भंग झाला म्हणून देवीला राग आला। त्याने राजाला दृष्टांत दिला राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुश्किल दारिद्र्य पडशील। ईश्वरांचा दृष्टा अमान्य केल्यास त्याची अवकृपा होईल हे जाणून तिला नगरातून हाकलून दिलं। पुढे ती दिन झाली। रस्त्याने जात होती। एका नगरात म्हातारीच्या घरी उतरली। तिनं तिला खाऊन पिऊन घातलं। एक दिवशी तिला चवट विकायला बाजारात पाठवलं। वाऱ्यानं सारी चवट उडून गेली। तिने म्हातारीला सांगितलं। म्हातारीने अवलक्षणीय म्हणून हाकलून दिलं। तिची जिथे दृष्टी जाईल तिथं वाईट घडत असे। एका गोसावाने तिची चौकशी केली। तिने आपली सारी हकीकत सांगितली। धर्मकन्या मानून तिला घरी नेलं पण तिथेही असंच अभद्र घडून लागलं। त्याने तिला व्रत मोडल्याचं पाप आहे असे जाणवलं। शंकराची प्रार्थना केली। शंकर प्रसन्न झाले। 16 सोमवारचं व्रत करण्यास सांगितलं। पुढे गोसावाने तिच्याकडून 16 सोमवारचे व्रत करविलं। तसा परमेश्वर कोप नाहीसा झाला। तिच्या नवऱ्याला तिचा भेटण्याची इच्छा झाली। चोहीकडे दूध पाठवून शोध घेतला। गोसावाकडे आले। त्याला साष्टांग नमस्कार केला। वस्त्रे वगैरे देऊन यथोचित सत्कार केला। गोसावी म्हणाला ही माझी धर्मकन्या तिला माहेरी ठेवून घेतलं होतं। आपली पत्नी आपण घेऊन जा सुखाने नांदा। अभियंतांनी गोसावाला नमस्कार केला। मोठ्या आनंदाने राणीसह नगरात आला। मोठा उत्सव केला। दान दक्षिणा देऊन ब्राह्मणांना संतुष्ट केलं। राणीने श्रद्धायुक्त अंतकरणाने मोठ्या भक्ती भावाने 16 सोमवारचे व्रत केले। राजा राणीची भेट झाली। आनंदाने राम राज्य करू लागली। तसे आपण शंकराला प्रसन्न करून राम राज्य करूया। खूप खूप धन्यवाद।